नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात लक्ष्मी कमल गेडाम लिखित त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा पुढचा भाग. मुकुंदा घरी आला त्यावेळी स्वयंपाक करून रमा त्याची वाट बघत बसली होती. मुरली आपला अभ्यास करत होता. बाप्पा बाप्पा, लईच उशीर झाला हो तुम्हाला इथं. मुरली तर म्हणत होता कवाचेच निघाले नरखेडहून. रमानं जरा धास्तावून विचारलं. कुसुमबाईची जानाबाईची भेट घेतली. गप्पा गोष्टीत झाला उशीर. काय म्हणे कुसुम, आत्याबाईची तब्येत कशी आहे? शोभी आली होती काय आखाडीले? तिला पहिली आरवाडी होती म्हणून विचारतो. अहो तीळ नाही भिजत तुझ्या तोंडात. एका दमात किती प्रश्न विचारशील? बस अशी इथंच सगळं सांगतो. कुसुमबाईची तब्येत लईच खालावली. तिचं पाठ पोट तर एक घाल्यासारखं दिसते. शोभीले आखाडासाठी घ्यायला शंकरा गेला होता खरं. पहिले तो मोहनरावानं नाहीच म्हणलं म्हणते. सूनवायरीले पहिल्या आखाडीसाठी माहेर पाठवावाच लागते. घरी ठेवणं घातक असते. एक दिवसासाठी तरी कोणाच्या घरी ठेवा लागते. म्हणून हिथं तिथं ठेवण्यापेक्षा माहेरी पाठवते. आज नेतो आणि उद्याची आखाडी झाली का परवा आणून देतो असं शंकरानं सांगितलं खरं. तवा तिच्या सासूनं परवानगी दिली म्हणते. इष्टानाव घरच्या जीपनं पोचून दिलं म्हणते. पण काय बोलता बोलता काहून थांबले तुम्ही? मध्येच रमानं शंकित होऊन विचारलं. शोभी आली तेव्हा तिच्या अंगावर मंगळसूत्राच्या शिवाय सोन्याचा एकही दागिना नव्हता खरं. कुसुमबाईनं शेजारच्या आयाबाईनं तिला त्याच्याबद्दल विचारलं. तेव्हा तर पहिल्यांदा इथं आली तू. मोठ्या घरची सून बिना डागानं कुठं दिसते? हे बरं दिसत नाही. निदानच्या 2 बांगड्या तरी हातात पाहिजे होत्या. असं काय बाई त्या बाया बोलल्या खरं. तेव्हा शोभीनं सांगितलं म्हणते का माहेरी याचं होतं आणि हिथं घर आहेच असं बिना कडी कोलपाचं. एक लात मारली तर दररोज तुटते त्याचं. आणि आपण सोनं नाणं घालून आलेलो लोकाईला कळल्या वाचून राहते काय? कोणाच्या मनातलं पाप काय पाहिलं? कमी जास्त काही झालं तर माईच्या गरजा भागवायसाठी माईले दिलं म्हणलं तर अजून काय करणार बाप्पा? त्यापेक्षा 4 दिवस नाही घातलं तर काय होते ना. जेचं तिथं घालावं. त्या आईच्या समोर काही होवो म्हणून मी मुद्दाम नाही आणलं, सासूजवळ काढून ठेवलं असं म्हणत होती ती. हे बरंच केलं की शोभीनं. पहा, कळसाचं पाणी पडलं का आपमती अक्कल येते पोरी बाळीले. अगं पण कुसुमबाईला वेगळाच संशय आहे. शोभी तिच्यापासून काहीतरी लपवते. घरच्या लोकाईनं तिच्या अंगावरचे डाग काढून घेतले असन असे तिला शंका आहे. काळजी करत होतं ते. आसन बाय तसं बी आसन. काय माय गायकवाड पाटील म्हणे, गावचे पाटील. जसा बॉलवालाय तसं काहीच नाही. पुरी फसली बाई कुसुम. सदा तोंड दाबून बुक्क्याचा मान सहन करायला लागते आता पोट्टीले. अवं पोडला एक दिवस शोभीला मळमळ वाटत होती म्हणे. हलकासा तापही होता खरं. उलट्यावाले लागल्या म्हणते. तेव्हा सर्वाईले निराळी शंका आली खरं. तिच्या जावा तिची थट्टा करायला लागतात म्हणते. बरं वाटत नव्हतं म्हणून शोभी झोपून राहिली आणि आले रातच्यान जावई घरी. त्याला इथे गोष्ट समजली. तेव्हा मोहनराव अंगात भूत संचारल्यावानी तिच्याजवळ गेले आणि तिले नाही ते बोलले खरं. इथं असले चोचले नाही चालणार. आत्ताच्या आता दवाखान्यात चल आणि काय असेल ते रफादफा कर. मला अगोदरचे 3 लेकरं आहेत, या 4थ्याची गरज नाही. आणि चुकून असे चूक पुन्हा होऊ देऊ नको, नाही तर माहून वाईट माणूस नाही असं म्हणत होते म्हणते. पण दवाखान्यात तपासलं तर तसं काही नव्हतं म्हणे. ॲसिडिटी का काय चालते. औषध पाणी केलं तेव्हा तिला बरं वाटलं म्हणते. बाय माणूस आहे का? माणूस आहे हो. अशा थोड्या गोष्टीतनं माणसाचा कोतेपणा येते लक्षात. आता याले 3 लेकरं आहेत म्हणून काय तिचं स्वतःचं एक लेकरू नको का? कोणत्या बाईले पोटचं लेकरू नको वाटते? पुढं म्हातारपणात नाही ह्या लेकराने तिला साथ दिली तर कोणाच्या तोंडाकडं पावती ना. नवरा पाहिला तर असा झटके आल्यासारखा वागते ना. आताच त्यानं तिच्या जीवाची परवड लावली, पुढं तर दिल्ली दूर रे बाप्पा. आता नवराच असा उलट्या काळजाचा म्हणल्यावर तिने न्याय तरी कुठं न्याव आणि कोणाजवळ न्याव? नवऱ्यानं मारलं आणि पावसानं जोडलं तर न्यायासाठी कुठं जागा नसती. हे तर जगाचं रीत आहे ना. आता शोभी म्हणते खरं. वाडा जमीन जुमला सोनं नाणं कपडे लत्ते ते सगळं आहे, पण मले हक्काचा नवरा, जीवाचा सखा, सोबती, मनातली गोष्ट सांगाले कुणी नाही. तसं पाहिलं तर हे आशा आता आयुष्यभर ठेवणंही बेकारच आहे. आणि या खोट्या वैभवालाही काही अर्थ नाही.
पिवळं दिसणारं सारं सोनं नसतं म्हणते ना, तेच खरं. घरात दिसभर काम पुरतं म्हणे. वाड्यातले लोकाली हे बिनपगारी मोलकरीन भेटली, तिले तर दिवसात जरासं अंग टाकाले फुरसत भेटत नाही म्हणे. अहो तुमचं हे समजा ऐकून माझ्या जीवाचं पाणी पाणी होते की. पोट्टी शोभी कसे दिवस काढत असन. पोट्टीच्या जीवाचा उन्हाळाच झाला की. इकडं बापाचं सुख नाही पाहायला मिळालं, तिकडं नवऱ्याचं सुख नाही. वरून थ्यो तिचा कुकवाचा धनी, तिच्या पोटचं लेकरूही नको म्हणते. सारा जलम वाया गेला की तिचा. कोरडं ओलं खाऊन एका छताखाली गोडी गुलाबीनं राजीखुशीनं राहिली आणि दोघाच्या एका विचारानं संसाराचा गाडा चालवला तर तोच राजाराणीचा संसार होते ना. पोटाले चिमटे घेऊन लेकरं वाढवले तर संसारात सुख समाधान वाटते. पण इथं तर सोन्याचा मणी समजून पिवळ्या चमचम काचाच मणी त्याच्या गळ्यात बांधून ठेवला आहे. काचेचं मणी आणि देख देख धनी. जीवाची फरफड झाली की हो माहितीच्या. पोरगी कामाला भेनारी नाही, पण ज्याच्यासाठी गेली त्याला तिची किंमत नाही. तू थकली असतीन, जरा आराम कर. एवढं पिरमाचा बोलला असला, पिरमानं हसून बोललं तर बाईले पुन्हा नव्या कामासाठी 7 हत्तीचं बळ येते. तिचा समजा थकवा कुठच्या कुठं पळून जाते. पश्चात्ताप दग्ध होऊन रमा बोलत होती. आता निवृत्ती म्हणते, खरं मला त्याच्या अंधारातलं काय माहिती होतं. वरवर जे दिसत होतं ते मी तुम्हाला सांगितलं बुवा. तिचं भलं होईन असं मला वाटत होतं. आता वाटे मी मंदात पडलो, हेच महा चुकलं. आणि सोबी म्हणते, खरं तर एखादा चहाचा टपरीवाला पुरवला असता, त्यानं चहा केला असता, मी टपरीवर कब्बाशा इसळल्या असत्या. पण आता घडल्या गोष्टीला विलाज नाही. काय म्हणन बिचारे. घाईच झाली की तिच्या लग्नाची. पाण्यात पडल्यासारखी घाई केली. पक्क करायच्या अगोदर जराशी शेजारी पाजारी नातेवाईकाकडं चौकशी तरी करायची. त्याच्या पहिल्या बायका कशा गेल्या, काय गेल्या, त्याच्या तरासापायी गेल्या का बिमारीनं गेल्या, ते तरी विचारपूस करायची असती. कुसुमबाईला लय पस्तावा होते. निर्री खंगून गेली पोरीच्या काळजीनं. अजून काही बिघडलं नाही आणि जीवाला एवढा घोर लावायची गरजही नाही. हो नाही ते होऊन गेलं. चुका होत्यातच माणसाच्या हातून, पण ती चूक सुधारताही येते. दिवाळीला भाऊबीजेसाठी आणली म्हणजे पाठवूच नको म्हणा. जर जावयाचं पोरीला सुखच नसेल तर काय करायचं तो वाड आणि त्याची ती पाटील की. ती तसा तुरुंगवाड्यात कोंडल्यासारखं आयुष्य काढायचे का तिचं. तो काल गेला तो काळ. पण का हो, कुसुमनं शोभीला आखाडीची साडी गिडी घेतली असन की. नाही ना, साडी नाही घेतली, लय साड्या आहेत घरी असं शोभी म्हणत होती खरं. मग भारीचा झापरचा पीस घेतला, बांगड्या भरला, सिऱ्यापुऱ्याची सिदोरी बांधून दिली. म्हणत होती, पुढं रोटी मांग बेटी अशी आपल्याकडची रीत आहे. माय माहेरची सिदोरी पोरी संगत पाहिजे, आपण हाय तोपर्यंत करावं सारं. पुढं भाऊजाईनं केलं नाही केलं तर त्या हिच्यावर रुसाचं नाही. लग्नातही गरिबीचे सगळे सोळे केले की कुसुमनं. पण ते गायकवाड पाटील मोठे धनवान असून त्याईनं आपली लायकही दाखवली ना. सोडवं जाऊ दे, ते लैरात झाली, जेवून घेऊ. मी काय म्हणतो, या पावसानं अशी उघड दिली ना, याचा आपण फायदा घेतला पाहिजे. पाणी पडेपर्यंत होईन तितकी दगडं काढावं म्हणतो उद्यापासनं. तिथेही काही भाजीपाल्याचे वाफे तयार करू. आज मी काही बियाणं विकत आणले, तरीही तसा कोणाकडं कांद्या वांग्याची मिरच्याची रोपं मिळाले तर बघ. घरचा भाजीपाला असला त्या निदान घरचं तर भागन का नाही. पण तुम्ही कोणतं बी आणलं आहे. म्या कारले, काकडी, गाजर, गवार, कोळं, पालक, मेथी, भेंडी जे मिळालं ते समजा आणलं. हे बरं केलं. घरचा भाजीपाला असला म्हणजे दुभत्या म्हशीवानी याचाही पैसा हातात खेळते घरवाल्याच्या. आश्विन महिना असल्यामुळे भुलाबाईचा जागर घराघरात सुरू होता. 10-12 वर्षांच्या मुली 5-5, 6-6च्या ग्रुपनं या घरातून त्या घरात चिमण्या उडाव्यात अशा जात होत्या. चिमण्यांच्या चिवचिवाटाप्रमाणे त्या भोंडल्याचं गाणं म्हणायला लागल्या. ऐलमा पैलमा गणेश देवा, बुद्धीच्या देवा करीन तुझी सेवा, यश मिळवण्याचा यत्न कराया, तुझा आशीर्वाद असू दे देवा, ऐलमा पैलमा गणेश देवा. गाणं संपलं. खिरापत आली. मुली खिरापत ओळखायला लागल्या. तो प्रसाद घेऊन पुन्हा दुसऱ्या घरी जाऊन त्या भुल्लोजी भुलाबाईची पूजा करून गाणं म्हणायला लागल्या. पाता पाता दिवाळी आली तोंडावर. मोवाडचं पुनर्वसन झालेल्या घराघरातून धान्यासाठी हाहाकार माजला होता. म्हणजेच कंट्रोलमधून मिळणारा माल त्यांना पूर्ण कोटा कधीच मिळाला नव्हता. शिवाय माल आला होता संपला.
तुम्ही पडले मोलमजुरी करणारे लोक. तुम्ही आता कास्तकाराच्या वावरातली सुगी सावडाच्या मागं लागले. इथंच आता येळेवर जे जे आले ते आपापला कोटा घेऊन गेले. आता दुसरा कोटा आल्यावर तुम्हाला दाळदाणा भेटणार. तवरी हरी हरी जा आता घरी. गल्ल्यावर बसलेला रामदास वानखडे हा दात विचकून म्हणायचा. असं म्हणतानाही त्याच्या चेहऱ्यावर परजलेल्या हत्याराचा हसू तरळायचं. जणू काही बघा बघा मी कसे बकरे हलाल करतोय, काचा काचा कापतोय. असेच कार्डधारकांना मी माझ्या बळीचे बकरे केलेत असं तो त्या छदमी हसून सुचवत होता. कार्डधारक बिचारे हिरमुसले होऊन परत जायचे. जाताना एकमेकांना म्हणायचे, इथं काहीतरी काळं वेर आहे गाड्या. असं कसं नेहमीच कंट्रोलमध्ये गहू नाही, तांदूळ नाही, साखर नाही, राखेल नाही. कोणताच दाळदाणा कवाच कसा आणि कोणालाच भेटत नाही. हे कसं? नेहमी ही तसा चक्रा मारून आपण तर झालो परेशान. आपली आठवड्याची 2-2, 3-3 दिवस या कंट्रोल पायी मजुरी पडते. वरून हा रामदास लांडगा म्हणते कास्तकाराच्या वावरातली सुगी दोन्ही हातानं घरात भरता. आपली तडपड, आपली तळमळ याला दिसत कशी नाही? आपल्यासारखा योही पूरग्रस्त माणूस. पुरे 2 वर्ष झाली याला कंट्रोलचं दुकान मिळून. याच्या गाड्या होऊन राहिल्या. पहिले यांनी फटपटी घेतली, आता जीप घेतली. दसऱ्याच्या दिवशी आराम करून 4 चाकी घरी आणली. कुठचा येतो या पोटजाळ्याजवळ पायका. त्यापैकी एक जण निक्षून बोलला, हे म्हणजे असं होऊन राहिलं का माय पोटभर वाढाना आणि बाप भीक मागू देना. सरकार मायबाप काय गल्ले भरू लोकायची साथ देते काय म्हणावं. तशामुळे या रामदाससारख्याचं फावते. आपल्या आडानी मायबापानं शिकवलं का आम्ही कष्ट करून पोटं भरले, तुम्ही तसं करा, निळ्या घामाचं पुरते. चोरी लबाडीच्या सोन्या मोत्याच्या हारापेक्षा कष्टाच्या निघालेल्या घामाच्या धाराईनं माणूस साजरा दिसते. आणि आपल्या मनी मानसी हेच रुजवलं तर रुजलं, शिवाय एखाद्या अक्षय वडासारखं मनात घट रुतून बसलं. म्हणून आपल्याला चोर वाटा दिसत नाही आणि सुचतही नाही. पण आता आपल्या नाकातोंडात पाणी गेलं गाड्या, गप किती दिवस बसावं. अन्याय करणाऱ्या इतका अन्याय सहन करणारा गुन्हेगार असते म्हणते. मोठं पाप आहे म्हणते ते. हे असले देवधर्म करायला आपल्याला फुरसत नाही आणि तीर्थोतीर्थी हिंडासाठी खिसात पैसे नाही. म्हणून या रामदास रुपये पिंडावरच्या इचवाले चांगला ठेचून काढू. आपल्या चपलीनं नाही ठेचू, आपल्या पायातली चप्पल त्याला मारून कायले वाटून घ्यावं, त्याला कायद्यानं मारू. हो, खरं तर आपण एक एक दगड मारला तर त्याची चटणी करायला उशीर नाही लागणार. असं नाही ठेचायचं. दगड आणि काड्या मारून कायले कायदा आपल्या हातात घ्यावं. आता त्याला कायद्यानं ठेचायचं. चला सर्व पोलीस स्टेशनात जाऊ, रिपोर्ट देऊ. म्हणजे काय आता जावंच? इथं असं झालं का स्वयंपाक करेपर्यंत अन्न शिजेपर्यंत धीर होता, पण आता अन्न निवेपर्यंत धीर नाही. तसं समजा जास्त थंड अन्न कोणच्या कामाचं. गरम गरम खाल्ले तर जसं तोंड जळतं ना, तसं थंड खाल्लं तर वात जोर धरते. चला म्हणून म्हणतो आत्ता जाऊ रिपोर्ट द्यायसाठी. रिपोर्ट देण्याशिवाय पोलीस आले तरी कसं समजणार कोण उपासनं मरते आणि कोण आपला गल्ला भरते. अरे बेट्या, लेकरू लढल्याशिवाय माई लेकराले दूध पाजत नाही. चला आत्ता जाऊ. बेसावती तर बाटर लावे, पारद्याच्या जाळ्यात लवकर सापडते. शिकारीचं गणितच आहे. खरं आहे का? आपण पूरग्रस्त म्हणून याले कंट्रोलचं दुकान मिळालं का पूरग्रस्तासाठी ह्या कुऱ्हाडीचा दांडा म्हणून. म्हणतेत ना, मांजरी पायी शिकत तुटलं आणि बॉकेचं पारणं पिटलं तशी गत झाली. पूरग्रस्ताईसाठी पूरग्रस्ताले कंट्रोलचं दुकान भेटलं आणि हा रामदास रुपये बॉक्या. त्याला आता शांत बसणे नाही. अजून दोघं आपल्या संघ घेऊ, मुकुंदाले घेऊ, गाठू पोलीस स्टेशन. साहेबापुढं शिकलेल्या लोकाही संघ तो आपल्यापेक्षा धिटाईनं बोलते, त्याला संघ घेऊ. अरे पण तो तर गेला असेल का वावरात. त्या दोघा नवरा बायकोनं आपलं वावर पेरण्यालायक केलं, पेरलंय, तो कायच्या घरी सापडते. अरे जाऊन तर पाहू. सगळेजण अशा प्रकारच्या चर्चा करत मुकुंदाकडे आले. मुकुंदा रमा शेतात जायला निघाले होते. रमा घराला कुलूप लावत होती. मुकुंदा सब्बल घेऊन तिथे उभा होता. मुकुंद भाऊ, घडी बऱ्यासाठी फुरसत काढत काय? नाही म्हणजे आज या वानकडेच्या बच्चेची रिपोर्ट द्यायची. आपण सगळेच जाऊ म्हणलं पोलीस स्टेशनात. कवाई कंट्रोलात गेलं तर हरी हरी जा, घरी माल सरला असं बोलते ते. दाल में कुछ काला जरूर है मुकुंद भैया. ते 20-25 जणांच्या ग्रुपमध्ये असलेली एक साठीची पिंजारी समाजाची स्त्री म्हणाली आणि पाठोपाठ सगळ्या स्त्री पुरुषांनी एक गलका केला. आम्ही तुम्हाला घ्यायला आलो, तुम्ही चला. मुकुंदानं खांद्यावरची सब्बल खाली ठेवली.
रमाला म्हणाला, उघड कुलूप, सब्बल घरात ठेव, तू होय पुढं, मी येतो सांगून, जातो येईचे संग. ह्या वानखड्याचा बच्चा आहे, डॉम्या नागासारखा ज्याच्या त्याच्यावर फुसकारते, आता त्याचं तोंडच ठेसलं पाहिजे. रमाशी बोलून तो त्या ग्रुपबरोबर पोलीस स्टेशनला गेला. पोलीस स्टेशनच्या आवारात सगळेजण गर्दी करून उभे राहिले. तू जाय मुकुंद भाऊ पुढं, सर्व सांग साहेबाले, सगळं खुलासेवर पटवून दे. नाही सर्वेत जाऊ, चाला सर्वे. स्टेशन डायरीत लिहित असलेल्या एका कॉन्स्टेबलजवळ सगळे स्त्री पुरुष येऊन उभे राहिले. आपला येण्याचा उद्देश त्यांनी कॉन्स्टेबलला सांगितला. कॉन्स्टेबलनं त्यांचा रिपोर्ट लिहून घेतला, तरी ती मंडळी जागेवरनं हटायला तयार नाही. आम्ही सोनारे साहेबाला भेटल्याशिवाय हलणार नाही असं ते म्हणाले. त्यांची ती जिद्द आणि एकजूट बघून, ते एकीचं बळ ओळखून खाकी ड्रेसमधल्या त्या कॉन्स्टेबलला त्यांच्यापुढे नमतं घ्यायलाच लागलं. त्या कॉन्स्टेबलनं त्यांचा निरोप केबिनमध्ये असलेल्या ठाणेदार साहेबांना सांगितला. सर, 20-25 बाया माणसं आपल्याला भेटायला आले आहेत, भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणतात. त्यांना तिथेच थांबवा, मी येतो बाहेर. असं सांगून सोनारे साहेब बाहेर आले. मुकुंदा आणि सगळ्या मंडळींनी साहेबांना हात जोडून नम्रपणे नमस्कार केला. सगळ्यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली आणि प्रत्येकानं आपापली व्यथा साहेबाजवळ मांडली. साहेब, या दुकानाचा तपास होणार नाही तोपर्यंत आम्ही इथं ठाण मांडून बसू. ठीक आहे, पण काही आया बहिणींजवळ छोटी छोटी मुलं दिसत आहेत. तुम्ही सगळेजण आपापल्या कामाला जा, आम्ही बघतो काय करायचं ते. नाव काय त्याचं? रामदास वानखड्या. रामदास वानखड्या म्हटल्यानंतर साहेबांना काहीतरी आठवलं की सकाळीसुद्धा त्यांच्याकडे साखरेची पिशवी घेऊन 2 लोक आले होते. साहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही ही पिशवी परत न्या, मला हवी तेव्हा मागून घेईन. तेव्हा आपले उतरलेले चेहरे घेऊन ते पिशवीसकट परत फिरले. एका क्षणात ही घटना साहेबांच्या डोळ्यासमोर तरळली आणि आता त्यांनी या 20-25 स्त्री पुरुषांचा, कार्डधारकांचा आक्रोश बघितला, त्यांच्या मनाचं आक्रंदन बघितलं, त्यांच्या हातातल्या रिकाम्या पिशव्या बघितल्या. हे गरीब आहेत, भुकेले आहेत, गरजू आहेत, त्यांच्या हक्काचा माल त्यांना मिळाला नाही, पण आपल्याला लाच म्हणून 1 पिशवी साखर त्या रामदासनं पाठवली हे त्यांच्या लक्षात आलं. हे लोक चिडलेत आणि यांची चीड खरी आहे, स्वाभाविक आहे, हे स्पष्टपणे त्यांच्या लक्षात आलं होतं. एक गणित सूत्रबद्ध पद्धतीनं त्यांनी आपल्या डोक्यात मांडलं होतं. चांगल्या गोष्टीला उशीर नको म्हणून लगेच त्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे कंट्रोल दुकानाचं चौकशी सत्र सुरू केलं. त्या कंट्रोल दुकानावर पाळत ठेवण्यासाठी अतिशय विश्वासू आणि मुरलेल्या हवालदाराची नेमणूक केली आणि साध्या वेशातले, म्हणजे म्हटलं की ताब्यात समजणारा चतुर हवालदार सगळ्या हालचालींची अचूक नोंद ठेवायला लागला. साध्या वेशातले 2 पोलीस वानखड्याच्या दुकानासमोरून तसं गोडाऊनसमोरून निघणाऱ्या जीपचा मोटरसायकलवरनं पाठलाग करायला निघाले. मोवाडवरून निघालेली जीप सरळ नळखेडच्या एका मोठ्या किराणा धान्य दुकानात थांबली. कसले तरी 2 पोते त्यांनी दुकानासमोर असलेल्या मोठ्या काट्यावर मोजले. दुकान मालकाकडनं गल्ल्यावरनं रोख रक्कम घेतली आणि जीपवाले जीपमध्ये येऊन बसले. 5 मिनिटात ती जीप काटोलमार्गे धावायला लागली. रस्त्यात लागणाऱ्या ढाब्यावर जीपमधल्या दोघांनी छान ताव मारला. पाळत ठेवणारे दुरून लक्ष ठेवत होते, त्यामुळे त्यांनी काय खाल्लं ते कळलं नाही, पण नरखेडच्या दुकानातून किती रक्कम घेतली तेही त्यांच्या लक्षात आलं नाही. पण त्याबद्दल त्यांना चिंता नव्हती, कारण त्यांच्या जवळचा कॅमेरा हवे ते क्षण बरोबर टिपत होता. दुसऱ्या दिवशी कंट्रोल दुकान उघडण्याआधी दुसरेच 2 साध्या वेशातले पोलीस तिथे हजर झाले. नेहमीप्रमाणे गिराईक हातात पिशव्या घेऊन रांगेत उभी होतीच. साधारणपणे सकाळी 9च्या सुमाराला सेवाभावी कंट्रोल दुकान उघडलं. रामदास गल्ल्यावर येऊन बसला. नेहमीप्रमाणे आजही ग्राहकांनी मालाची मागणी करायला सुरुवात केली तर तो म्हणाला, आज तर कोणीच काही बोलू नका. तुमच्यासारखा मी ही मालाची वाट पाहून राहिलो ना. या महिन्याचा कोटा काही अजून आला नाही, पण येते 2-3 दिवसात येईन, तेव्हा आता हरी हरी आणि जा घरी. रामदास मगरुरीनं ग्राहकाशी बोलायला लागला होता. खूप वेळेपासून कामधाम सोडून आलो भाऊ. ऐन दिवाळीचे दिवस भाऊ, घरात धान्याचा कण नाही भाऊ. साध्या वेशातला पोलीस भाऊ भाऊ म्हणून त्याची विनवणी करत होतात. अरे त्याला काय भाऊ भाऊ करता हो? जात्याची भाऊ, दगडातले पाजर फुटन, पण त्याले पाजर फुटाचा नाही. कवाई आलं तर ह्याचा नाहीचाच पाडा राहते. हे बोलणाऱ्या व्यक्तीचा राग अनावर झाला होता. गर्दीतला तो एक गिऱ्हाईक आहे हे त्यावरून स्पष्ट झालं. तो मनस्वी चिडला होता. रामदास गल्ल्यावरनं उठला आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाला, आज तर काहीच मिळणार नाही, उद्या या.
गाडी आली तर उद्या देतो, मले काय माल द्यायचाच आहे, आपलं दुकान सेवाभावी आहे, पण आता तुम्ही जा, मले बी जाऊ द्या, मी आता दुकान बंद करतो. अशात कावळा बसावा आणि फांदी तुटावी तसं घडलं. अचानक पोलिसांची गाडी तिथे आली. गाडीतून खाकी ड्रेसमधले पोलीस भराभरा खाली उतरले आणि सरळ रामदासकडे आले. रामदास बरोबर त्यांचा सवाल जबाब झाडायला लागला. पोलिसांचं रामदासला दरडावून विचारणं, धमकावणं, दुकानाच्या आतल्या खोलीत जाऊन हुसकाहुसकी करणं, एकाएकी सगळा गोंधळ सुरू झाला. मगाचे ते साध्या वेशातले पोलीस त्यांना सहकार्य करायला लागले. रामदास ओशाळवाणा हसत होता. भलेपणाचा आव आणून फौजदाराला म्हणाला, साहेब, आपल्यासारख्या जबाबदार अधिकाऱ्याले हे असं दुकानदाराले अंधारात ठेवून धाड टाकणं सोपते का सांगा? अहो, मले पोलीस स्टेशनात बोलवायचं असतं. 7ही काम टाकून मी पहिले तिथं आलो असतो, तुम्हाला सगळं समजून सांगितलं असतं, समजा बरोबर केलं असतं. एक शब्द पुढं बोलायचा नाही. मोठा आलाय मला समजून सांगणारा. माल कुठं ठेवलाय ते सांग. कुठं आहे तुझा गोडाऊन? बऱ्या बोलानं सांग, नाही तर आम्ही शोधून काढणारच आहोत. दुकानाची झडती काय याच्या? रजिस्टरस, डाईज, फायला काय असेल ते सगळं ताब्यात घ्या इथलं, आणि इथल्या गिरायकांना पंच म्हणून घ्या साक्षीला, लागा कामाला. आता मात्र सगळे लटपटले. रामदासबरोबर त्याचे 2 सहकारी तिथे होते. काट्यावर धान्य मोजून देणारा मुलगा ठाणेदारांना आपला बाजीराव दाखवताच मिठ्ठाच बोलायला लागला आणि म्हणाला, साहेब, उपाशी पोट कायदा नाही जाणत, आम्ही आमच्या मतानं काय करत नाही. माहिती आहे मला, तुमचा बोलवता धनी हाच आहे. रामदासकडे बोट करून साहेब म्हणाले, चला सगळे ठाण्यात चला, या सगळ्यांना अटक करा, पोलीस व्हॅनमध्ये बसवा, पुढची कारवाई तिथे करू. ठोका, सेवाभावी कंट्रोल दुकानाला सील ठोका. चला, आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सगळं काही खरं खरं सांगा. हे बघा, तुम्हाला कुठली शिक्षा होणार नाही, तुम्हाला माफीचे साक्षीदार बनवू, पण या रामदासला धडा शिकवला पाहिजे. तुम्ही कुठलीही भीती मनात ठेवू नका, सविस्तर सांगा. साहेब, पाण्यात राहून मासेसीन वैर कसं घ्यायचं? गावगाड्यात राहायला लागते. तुम्ही काय बदलीवाले? तुम्ही बदलून गेल्यावर दुसरे साहेब आम्हाला साथ देतील असं थोडंच आहे. साहेब, या रामदासाचे हात लय लंबे साहेब. पार तिथं तहसीलदार साहेब आणि धान्य पुरवठा अधिकारी, मोठमोठे पुढारी यायच्या संघ ह्याचा दोस्ताना आहे. भीत अडखळत खाली मान घालून त्याच्या दुकानातला माणूस बोलत होता. तरीही पोलिसांच्या भीतीपोटी त्याने रामदासचं धान्य ठेवायचं गोडाऊन दाखवलं. तसंच नरखेड काटोलच नव्हे तर पांदुर्ण्याला मध्य प्रदेशात त्याचा माल जातो. स्वतः रामदास तो माल पोचवतो, हेही त्यांनी सांगितलं. फौजदार सोनारे मनात विचार करायला लागले की रामदास म्हणतो माझे चेले अजून कच्चे आहेत, पण हे कच्चे मडके जरा जास्तच भट्टीत भाजलेले आहेत. या बेट्यांनी दमडी मिळवण्यासाठी रामदासची साथ केली, पण आता मात्र चमडी वाचवण्यासाठी हे सगळे खरं सांगायला लागले. दोघं पक्के दल बदलू दिसतात. तेवढ्यात त्यापैकी एकानं विचारलंच, साहेब, मला आता कोर्ट कचेरी तर नाही ना करायला लागणार जी? मला माहीत असलेलं समजा खरं खरं सांगितलं बाप्पा तुम्हाला. जुने जाणते लोक म्हणतात का शानेनं जलमत कोर्टाची पार्टी चढू नये आणि पोलीस स्टेशनच्या पुढून जाण्यापेक्षा मागून जाऊ. या बोलण्यावर फौजदार त्यांचे सगळे सहकारी खळखळून हसले. रामदास मात्र गपचूप बसला होता, पण साहेब हसल्यावर तो संतापला आणि म्हणाला, अरे बोला रे तुम्ही, ज्या ताटात खाल्लं, साजरं काला करून करून खाल्लं, त्याच ताटाले सेंद्र पाडणारी जात आहे तुमची. बका किती बघता तर बघा, मै भी देख लूंगा सबको. यावर पोलिसांपैकी एक म्हणाला, काय आता कोणची लाकडं पाठवतो नदीवर? चंदनाची, सागाची, म्हणजे लाकडाची बी तस्करी करतं काय तू? दुकानासमोर उभ्या असलेल्या लोकांची चर्चा चालू झाली. बरं झालं बाप्पा, शेवटी या रामदास रुपी मासा साहेबाच्या गळाला लागला. डोक्यावरनं पाणी जायला लागलं होतं का आपल्यासारख्याच्या? तिथे मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांच्या भावना पोटातनं ओठात येत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं. दिवाळी आधीच आपली दिवाळी साजरी झाली असं त्यांना वाटत होतं. दिवाळीच्या तोंडावर रामदासवर संक्रांत आल्याचं समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहायला लागलं होतं. श्रोते हो, आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.